आणि तर उर्वरित जिल्ह्यांच्या टॉप 9 आपण बातम्या बघूयात। कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस। कोराडीमधील पॉवर प्लांट समोर कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू। पॉवर प्लांट परिसरामध्ये पोलीस सुरक्षेत वाढ। पश्चिम किनारपट्टीच्या विकासाची जबाबदारी आता सिडकोकडे असणार। राज्य नगर विकास विभागाच्या निर्णयामुळे रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा विकास होणार। धाराशिव रेल्वे स्थानकावरून रामभक्त अयोध्येसाठी रवाना। भाजपच्या वतीनं रामभक्तांना मोफत प्रवास आणि दर्शनाची सुविधा। आमदार राणा रणजितसिंह पाटील, अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीमध्ये रामभक्त हे आता रवाना झालेले आहेत। सोलापूरच्या करमाळ्यात रणजितसिंह नायकांचे कॅलेंडर वाटायला आलेल्या कार्यकर्त्यांची हकालपट्टी। दिलेली आश्वासनं पूर्ण नाही केली म्हणून ग्रामस्थ संतप्त। वाशिम जिल्ह्यात कापसाच्या दरात घसरण। शेतकऱ्यांकडून कापूस दरवाढीच्या अपेक्षेनं कापसाची साठवण। अवकाळीमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना भाववाढीची अपेक्षा। सोलापूरच्या माढ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार। पुतळा स्थापन समितीच्या अध्यक्षपदी आमदार साठेंची निवड झालेली आहे। साताऱ्यात राजपथावरील झाडं वाचवण्यासाठी हरित सातारा संघटनेची मूक निदर्शनं। व्यापाऱ्यांकडून रस्ता लगतची झाडं तोडण्याचा प्रकार। हरित सातारा संघटनेकडून वृक्षतोडीचा निषेध। सांगली जिल्ह्यातील 62 ग्रामपंचायतींची अवस्था बिकट। इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची आवश्यकता।